नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. साहित्य आणि त्याचे कितीतरी वेगवेगळे कंगोरे, वेगवेगळी शैली ही आपल्याला आपल्या साहित्य रंगाच्या प्रत्येक भागातनं उलगडताना दिसते. विषय बदलतात, आशय बदलतो आणि त्यानुसार लेखकाची शैली देखील बदलते आणि किती वेगवेगळे विषय आजच्या काळातही लेखनामधनं आपल्यासमोर येत आहेत, हे आपल्या या साहित्य रंगाच्या प्रत्येक भागातनं उलगडलं जातंय. आजही तसंच होणार आहे आणि आज आपल्या बरोबर ज्या आहेत लेखिका आणि कवयित्री त्यांना निमंत्रित करूया. प्रख्यात आणि ज्येष्ठ लेखिका रेखाताई नार्वेकर आपल्या बरोबर आहेत आणि कवयित्री मधुरा डांगे आपल्या बरोबर आहे. नमस्कार, दोघांचंही स्वागत आहे मनापासून. आपल्या या कार्यक्रमात आपण एक एक रंग उलगडतो आणि त्या प्रत्येक रंगाचं एक वेगळं वैशिष्ट्य खरं तर प्रत्येक एपिसोडमधनं आपल्या समोर येतं आणि गेले 50 भाग आम्ही वेगवेगळ्या माध्यमातनं तुम्हा सगळ्या लेखकांच्या माध्यमातनं साहित्याचे हे रंग उलगडतोय. आपल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रक आहेत शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे. मी स्वागत करते त्यांचं. नीलमताई, स्वागत आहे. आज पुन्हा एकदा 2 उत्तम व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेली आहेत. आपण सुरुवात करूया. रेखा नार्वेकर, आणखीन मधुरा, मी आपलं स्वागत करते. आणि हा साहित्य रंग कार्यक्रम आम्ही एका वर्षापासून दर आठवड्यात एक याप्रमाणे करतोय आणि खूप साहित्य संमेलनं होतात किंवा व्यक्तिगत पातळीवर साहित्याचं आविष्कार करणारे लेखक लेखिका त्याच्यामधून परिचित असतात. परंतु मराठी साहित्याचा ज्या क्षणी आपण म्हणतो की मागोवा घ्यायचा, तर बहुतेक वेळेला तो मागोवा 1930-40 पासून सुरू होतो. म्हणजे 60 वर्ष तर आधीच झालेली असतात की जी पिढी 2000च्या नंतर जन्मलेली आहे. आणि म्हणून विशेषतः 1990 पासून जे उदारीकरण झालं, डिजिटलायझेशन हळूहळू झालं, या पार्श्वभूमीवर नवीन प्रकारची शैली आली, बदल आले समाजामध्ये. खूप मोठ्या प्रमाणामध्ये माणसांची नाती बदलायला लागली, तरी त्याच्यामध्ये एक वेगळी शक्ती राहिली. आसपासच्या वातावरणातल्या पायाभूत सुविधा बदलल्या, त्याच्यामुळे समाजाची दृष्टी आणि समाजाच्या कामामध्ये सुद्धा वेग तयार झाला. आणि या पार्श्वभूमीवरती आधीपासून लिखाण करणारे लेखक असतील किंवा नव्याने लिहिणारे लेखक लेखिका, विशेषतः मल्टीमीडियामध्ये काम करणारे असतील, या सगळ्यांचा एक संवाद प्रेक्षकांशी वाचकांशी करून द्यावा असा याचा हेतू आहे. त्यातून आम्ही माध्यम जे निवडलेलं आहे ते यूट्यूबचं, इन्स्टावरती, ट्विटरवरती असं आहे की वेगवेगळ्या देशांमध्ये लोकांना वेगवेगळ्या वेळा हल्ली सोयीच्या असतात. त्या दृष्टिकोनातून अमुकच एक वेळ आपण भारतीय धरून ती करणं, याच्यापेक्षा ते सोशल मीडियामधून सर्व विश्वातल्या मराठी लोकांना उपलब्ध होऊ शकतं. कारण जग तसं एकमेकाशी फार वेगाने जोडलं गेलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती आपण जे आपली साहित्य संमेलनं पाहतो, त्याच्यामध्ये खूप परिसंवाद चांगले असतात, अनेक लेखक भेटतात. पण तरीही त्या वर्तुळाच्या बाहेर शेकडो लेखक आणि लेखिका असे आहेत, की ज्या लेखक लेखिकांची अजून बोलायला समाजातल्या लोकांना आवडेल किंवा त्यांना अजून व्यक्त होण्याची सुद्धा इच्छा असेल. या पार्श्वभूमीवरती या साहित्य रंग कार्यक्रमामध्ये आज आपल्याकडे एक आधीची पिढी आणि आजही लिखाण करणाऱ्या रेखा नार्वेकर, की ज्यांचं बहुविध साहित्य, मी त्यांची स्वतःची ओळख आहे आणि मला यशवंतराव चव्हाण व्यासपीठातल्या खूप छान आठवणी आहेत की ज्याच्यामध्ये जवळजवळ 6-7 वर्ष 90 ते 97च्या दरम्यान रेखा नार्वेकर या सातत्याने कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या एक रसिक होत्या, कार्यकर्त्या होत्या. मला असं वाटत होतं की त्या राजकारणात येतील, पण त्यांनी साहित्याकडे त्यांचा पगारोख वळवलेला जास्त दिसतोय. आणि तरी त्या 2000 मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या मुख्य संयोजक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्यांची 11 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्याखेरीज संपादन त्यांनी अनेक अंकांचं केलेलं आहे. त्यांना बहुविध असे पुरस्कार कथांसाठी, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य निर्मितीच्यासाठी कोकण साहित्य परिषद आहे, मुंबई पत्रकार संघ आहे, यांचे पुरस्कार पण मिळालेले आहेत. पण त्याचबरोबर त्यांनी एक संयोजक म्हणून सुद्धा पहिलं महिला साहित्य संमेलनाच्या त्या स्वागताध्यक्ष सुद्धा होत्या. सावंतवाडीच्या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून त्यांनी काम केलेले आहे आणि त्यामुळे आकाशवाणीवरती काम केलेले आहे. चतुरस्त्र व्यक्तिमत्व असा मी त्यांना उल्लेख करेन की ज्याच्यामध्ये स्वतःला व्यक्त करण्याचं बरोबर एका बदलत्या पिढीच्या त्या साक्षीदार आहेत आणि अध्यात्माच्या संदर्भातही ते अभ्यासक आणि व्याख्याता आहेत आणि अनेक सामाजिक आणि साहित्यविषयक संस्थांशी त्यांचं चांगल्या प्रकारचं नातं जोडलेलं आहे.
आणि आमचे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष, त्यांच्याही त्या प्रत्यक्ष नातेवाईक आहेत. त्यामुळे त्यांची नाती अशी अनेक प्रकारनी चांगली स्वरूपाचं साहित्य विश्वाच्या त्या प्रतिनिधी आहेत. मुंबईत असल्या तरी सगळ्या समाजाच्या स्तरांशी त्यांनी स्वतःचा संवाद ठेवलेला आहे. मधुरा डांगे सध्या पुण्यात आहेत आणि त्या मूळच्या नंदुरबारच्या आहेत आणि त्यांची डॉक्टरेट करते आहे ती. मी लहान असल्यामुळे तेवढा अधिकार घेते तुला एका विद्यार्थी बोलायचा. आणि जनांकित हा पहिला कविता झालेला आहे आणि डॉक्टर मांडे यांच्या 30 ग्रंथाचे समीक्षण करणारा. म्हणजे तुझं वय काय आहे आणि तू किती ग्रंथ अभ्यास वाटेवर आहात आणि त्याचा ग्रंथ तो प्रकाशित झालाय. तसं कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि विशेष म्हणजे अरुणाताईंच्या सगळ्या अभ्यासाची छाया आणि मार्गदर्शन मिळाल्यामुळे मला एक चांगलं वाटतंय की तरुण पिढीपर्यंत हा सगळा वारसा जो राची डेऱ्यांचा आहे, अरुणाताईंचा आहे, तो पुढे नेणारी एक अतिशय संवेदनशील लेखिका असं काम करते. याच्यामुळेच मला खूप आनंद वाटतो. अनेक वेळेला तरुण काय करतायत त्याच्याबद्दल चिंता व्यक्त होते. पण तुमच्यासारखे तरुण ज्यावेळेला दिसतात तेव्हा खूप मनामध्ये आशा पल्लवित होतात. अर्थात आपण वयाने लहान असलो तरी आपण स्वतःला मोठे समजत असतो. त्याच्यामुळे ते तरुण कोण आहोत की नाही हे ज्याचा त्यांनी मानसिक स्वतःच्या इच्छेनुसार विचार करायचा. पण एक कविता सगळ्या तुझ्या आज भेटणार आहेत आम्हाला आणि त्यामुळे आपण कार्यक्रमाला रेखाताई आणखी मधुरा दोघी जणी आलेल्या आहात. आमचा कार्यक्रम आम्ही जरी ठरवलं की एक स्त्री एक पुरुष बोलवायचा तरी बहुतेक वेळेला आमच्या कार्यक्रमात महिलांचं आरक्षण हे आपोआपच तयार होतं. 2-2 जणी महिलाच आपण बोलावलेल्या असतात. असं आसपासचं चित्र लोक बघितले आणि त्याच्याबद्दल आम्हाला काही अर्थात वाईट वाटत नाही. उलट चांगलंच आहे त्याच्यामध्ये सगळ्या महिला असल्यावर. तर बऱ्याच वेळा सगळ्या महिला असतात पण दोन्ही पुरुष आहेत असं होत नाही. दोन्ही बेस्ट मात्र त्याच्यात खूप नेहमी कमी एकतरी महिला होतं. आणि त्यामुळे हा कार्यक्रमाच्या मध्ये रसिकांना तुमच्या दोघींचाही साहित्य विश्वाचा परिचय होतोय. ही खूप चांगली गोष्ट आहे. तर मी तुमचं स्वागत करते आणि उत्तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. नक्की. म्हणजे रेखाताई आणि मधुरा दोघींचंही लिखाण जे आहे ते त्यातलं वैविध्य जे आहे ते त्यांच्या वाचनातनं येणारच आहे. रेखाताई तुम्ही इतकी वर्ष लिहिताय आणि तुमचं सगळं लेखन खूप जवळून अनुभवलेलं आहे. कारण इतक्या वर्षांचा आपले ऋणानुबंध जे आहेत ते कुठेतरी मला सातत्याने जाणवत होतं की तुमच्या लेखनातनं ते येतंय. मग ललित लेख असतील, कविता असतील किंवा ज्ञानेश्वरी सारखा विषय असेल. त्या सगळ्यामध्ये एक अतिशय संवेदनशीलपणे तुम्ही नेहमीच लिहित आलात. तर मला असं वाटतं हिंदोळा सुखाचा हा एक तुमचा लेख आहे आणि त्या पुस्तकाचं नावही फार छान आहे, स्तुती सुमनांचे झेले. तर आता आपल्याला एखादी कविता आठवते ना, वेगवेगळी फुले उमलली, तर तसं तसंच आहे ते. आणि ही स्तुती सुमनांचे जे झेले आहेत त्यातली काही सुमनं आज तुम्ही आमच्यासाठी देणार आहात. त्यामुळे तो जो सुखाचा हिंदोळा आहे तो आम्हाला अनुभवायचा आहे. त्यामुळे रेखाताई तुम्ही त्या लेखाचं वाचन सुरू करा. हिंदोळा सुखाचा. आठवणींची फुले सुगंधी मन हरखून हे जाई, रंगबिरंगी फुलपंखांनी ओंजळ भरून राही. मनपटलावर कोरलेल्या अनेक आठवणी अशा काही चलचित्राप्रमाणे नजरेसमोर जात असतात की त्यांचं विविध रंगामध्ये समरस झालेलं रूप पाहताना काळावेळेचं भान सुद्धा राहत नाही. अशीच एक अलिबागच्या घरातली प्रसन्न सकाळ. खिडकीच्या उमललेल्या काचेच्या दरवाजातून हिरवीगार मनाला तजेला देणारी हिरवळ आपोआप हॉलमध्ये अवतरली होती. पक्ष्यांचा मधुर ध्वनी वातावरणामध्ये गोडवा निर्माण करत होता. रंगबिरंगी फुलं फुलं उठली. एका एका पाकळीचे हळुवार उघडणारे डोळे आणि या डोळ्यांनी सगळ्या जगाला कवेत घेण्याची इच्छा हसत हसत प्रकट करणाऱ्या नाजूक अशा कळ्या. याच कळ्यांना कधी एकदा पाहिनसं झालं होतं आणि मग घरातल्या कुणालाही गुड मॉर्निंग न म्हणता चिमुकल्या या माझ्या मैत्रिणींना डोळे भरून पाहण्यासाठी मी धावतच बाहेर आले आणि पोहोचले ती सोनचाफ्याच्या डौलदार झाडाकडे. का कोण जाणे, कधी नाही इतकी फुलं सोनेरी पिवळसर रंगामध्ये न्हावून गेलेली, मधुर सुगंधामध्ये गुणगुणणारी, साखर झोपेतून उठता उठता हिरव्या लांबसडक पानांच्या गादीवर हसणारी
पाना पाना गणित एक एक सुंदर स्वप्न उमलत जावं असंच वाटत होतं. हॅलो, हॅलो, अगं हे किती वेळ पाहुणं तुमचं? उठा ना, सूर्यनारायण येत आहेत बरं का. त्यांचं स्वागत करायला तुमच्या सोनेरी पंखांमध्ये बळ आणा. तोपर्यंत मी जास्वंदीशी बोलून येते हं. गुलाबी, मॅजेंटा, लाल, पिवळ्या, नारिंगी रंगांचे झगे घालून सगळ्या जास्वंदी पऱ्या अजून झोपेतच होत्या. मी तिथे पोहोचले तरी उठण्याचं नाव नाही. यांचं एक बरं असतं, धुकेरी पडदा असला की आणखीन झोपून राहायला छान निमित्त मिळतं. सूर्याच्या किरणांनी हाताला धरून उठवेपर्यंत 5 पाकळ्यांच्या परकरात तशाच सुस्त मस्त राहतात. तरी सुद्धा थोडी जाग यावी म्हणून मी मोठ्याने गाऊ लागले. उठा उठा ओ सकळिक, पहाटे स्मरावा गजमुख. आणि काय आश्चर्य, माझ्या या भूपाळीला, त्यांच्या हाकेला जाई जुई मोगरा अगदी सगळ्यांनी पटापट ओ दिली. पारिजातकाकडे हळूच वळून पाहिलं मात्र कधीपासून बिचारा वाट पाहत पळत होता. मी तिकडेच गेले पळत पळत. हिरव्यागार गवताच्या पात्यांवर केशरी देठांच्या पांढऱ्या शुभ्र पाकळ्यांची मंद सुगंधी फुलांची पखरण पाहिली आणि अजूनही टपटप उमटणारा एक एक पूर्ण फूल. आम्ही तर कधीच उठलोय बाई, असं हसत हसत म्हटल्याचा मलाही भास झाला. का कोण जाणे, एक कविता आठवली तेव्हा, लहानपणीची, शाळेतली. वन सर्व सुगंधित झाले, मन माझे मोहून गेले कितीतरी. वाऱ्याच्या झुळकी बरोबर येणारा सुगंध. कुठल्या फुलांचा हा सुरेख सुवास? कुठे बरं ते फूल? आणि मग परी फिरता फिरता दिसले, फुल दगडा आड दडाले लहानसे. दिसण्यात फार ते साधे, परी आमोदे. जगामध्ये पहिले, जगामध्ये पहिले, मन माझे मोहून गेले. आणि पाठोपाठ ज्ञानेशांची शब्दरचना. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला. इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी. मोगरा फुलला, मनाच्या गाभाऱ्यातली कोपरान कोपरा प्रसन्न करून गेला. पटकन ज्ञानदेवांचीच एक ओवी आठवली. वसंतु तेथ वने, वने तेथ सुमने, सुमने पालिंगणे सारंगांची. वसंत ऋतूचं आगमन झालं हे वनातील रानातील झाडावेलींच्या बदललेल्या रूपावरून लगेच कळतं. सुरेखशी फुलं, त्याभोवती गुंजारव करणारे भ्रमर, आणि हे सगळं एकट्या वसंतामुळे घडू शकतं. मनाला आनंद देणारा, सजग करणारा, प्रसन्न करणारा असा हा उत्सव प्रत्येक दिवस चैतन्यदायी करून टाकतो. खरंच हा वसंत माणसाला किती ऊर्जा देणार आहे, असंच काहीसं आठवत राहतं. आणि मग नाविन्याच्या कल्पनेनं प्रवाही बळ घेऊन घरात येऊन स्वयंपाकघरातल्या प्रत्येक वस्तू, डाळ, तांदूळ, भाज्या, फळांच्या समन्वयातून किती वेगवेगळे पदार्थ बनवून घरातल्या सगळ्यांना खाऊ घालू असं होऊन जातं. अरे वा, आई आज काही छान रेसिपी करणार वाटतं. मी मदत करू का गं? तू आज सकाळी कॉफी सुद्धा नाही घेतली हं. पहिली कॉफी घे बरं, नंतर सगळं करूया. मुलगी मायेने सांगत होती. आज तर शब्दांची फुलं झाली होती. मंद सुगंधी वातावरण, रंगारंगांचं मनोहारी नर्तन आणि कळ्या फुलाने डवरलेल्या त्या दिवसाच्या पाना पाना गणित, एका एका पाकळीनं उमलणारं एक एक स्वप्न जणू या विश्वामध्ये पहिलं पाऊल टाकत होतं. सत्याला बिलगून सुखाच्या हिंदोळ्यावर सुद्धा झोके घेता येतात, हा अनुभव नव्यानं जाणवत होता. धन्यवाद. वा, म्हणजे आम्ही सुद्धा त्या सुखाच्या हिंदोळ्यावर फुलून आलो, फिरून आलो. फुलं सगळी आम्हाला दिसली, प्रत्यक्ष बागेत गेल्याचा अनुभव आला. असं सगळं छान रेखाताई
सकाळच्या वेळी असं प्रसन्न काहीतरी वाचलं की ते प्रसन्न वातावरण वाटतं ना, ते तुमच्या लिखाणातनं अगदी जाणवलं. आणि तोच एक असतो ना, की आपण अगदी हळुवारपणे त्या सगळ्या निसर्गाकडे बघत असतो. अतिशय सुंदर रीतीने ते तुमच्या लेखनातनं प्रतिबिंबित झालं. मधुरा, मला वाटतं तुझ्या कवितांमध्ये सुद्धा ही संवेदनशीलता नाही, जाणवते. आपण पण उत्तर हा नाही, एक मिनिट. मला असं वाटतं की आपणही अलिबागला गेल्यासारखं वाटलं, इतकं त्या बागेमध्ये हरवून गेलो. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. जाऊया, ते आपण जाऊया. तिथनं फेरफटका मारून आलो असं ते त्यांच्या लिखाणातनं जाणवलं खरंच. आणि येऊन बसले मी इकडे, तेव्हा इतका मनामध्ये हे चालू होता कलकलाट असा आणि एकदम करेक्ट. शांत झाले ऐकल्यावरती. बरं वाटलं. चला पुढे जाऊया. खूपच सुंदर. आणि म्हणूनच मला असं वाटतं की मधुराच्या कवितांमधनं सुद्धा कविता. आपल्याला तोच एक वेगळा अनुभव मिळणार आहे. त्यामुळे मधुरा, तुझ्या कविता आम्हाला ऐकवशील? कवितांची सुरुवात राधा मुकुंदाच्या भेटीने करूया. आनंद रूप झालेली राधा या मुकुंदाच्या भेटीचं वर्णन करते, अशी कल्पना करून केलेली ही पहिली कविता. ओळखीचे सूर असे येवो सख्या कानी, ओळखीचे सूर असे येवो सख्या कानी, माझ्या मनाची बासरी घुमे अंतरात सारी. ओळखीचे सूर असे येवो सख्या कानी, माझ्या मनाची बासरी घुमे अंतरात सारी. साधो शुद्धतेचा षड्ज, साधो शुद्धतेचा षड्ज धून गंधार बावरी. साधो शुद्धतेचा षड्ज धून गंधार बावरी, मोही निर्मोहाच्या क्षणी गाई राधेची साजरी. ओला आकांत मांडला स्निग्ध कल्लोळ गे बाई, ओला आकांत मांडला स्निग्ध कल्लोळ गे बाई, असा मुकुंद भेटला काय अनंताची घाई, असा मुकुंद भेटला काय अनंताची घाई. मुकुंद भेटला, आता जगण्याला एक लय आली, त्या जगण्याला आपला एक सूर आला. सारं काही एक झालं, सगळं द्वैत हरवलं, पण तरीही जगणं नाही ना संपलं. जगणं सुरू असताना जे गवसलं ते जपणं हे सुद्धा संपलं नाहीये. याच आशयाची ही पुढची कविता. जगण्यात सूर माझ्या येवो सुरम्य आईसा, जगण्यात सूर माझ्या येवो सुरम्य आईसा, गाण्यातल्या स्वरांना आश्वस्त लाभ व्हावा. एका तुनी दुजाचा ऐसा फुलो पिसारा, एका तुनी दुजाचा ऐसा फुलो पिसारा, लयताल सूर सारा धमन्यात रे वहावा. असतो असा जीवांचा हा मेळ माणसांचा, असतो असा जीवांचा हा मेळ माणसांचा, तो एकतान भावा सोहळा निरामयाचा. जगलास काय सांगू गेल्यावरी स्वतःला, जगलास काय सांगू गेल्यावरी स्वतःला, जगलो असेच सांगू एकत्व वाहताना, जगलो असेच सांगू एकत्व वाहताना. याच पार्श्वभूमीवर एक तिसरी कविता, ही एक छोटीशी प्रार्थना आहे. किनारा मिळू दे उभ्या वादळाला, किनारा मिळू दे उभ्या वादळाला, उत्तुंगतेची अशी कास दे, शब्दास अर्थास भावास त्याच्या, निशब्दतेचा तू उशाप दे. एकांत मैफिल रंगून यावी, एकांत मैफिल रंगून यावी, अमूर्ततेची मिळो साथरे, रसिकास ऐसा मतितार्थ लाभो, अशा लेखणीचा तू अनुराग दे. प्रीती सजू दे अशी पूर्णतेची जशी तीर्थयात्रा ही गंगेत न्हावी, प्रीती सजू दे अशी पूर्णतेची जशी तीर्थयात्रा ही गंगेत न्हावी. मना शुद्धता दे तशी लेखणीला, शब्दांस शुचिता अशी लाभू दे. मना शुद्धता दे तशी लेखणीला, शब्दांस शुचिता अशी लाभू दे. धन्यवाद. वा वा, खरंच आहे. म्हणजे इतकी प्रार्थना स्वतःसाठी, स्वतःच्या लेखणीसाठी अशा प्रकारे मागणं, ही खरंच हे मागणं खूप महत्वाचं आहे. आणि मना शुद्धता दे तशी लेखणीला, हा आशय जो मांडला गेलाय तो खरंच खूप सुंदर आहे. आणि बरं, त्याच्याबरोबर रसिकांचा ऐसा मतितार्थ लाभो, अशा लेखणीचा अनुराग दे,
ह्या सुद्धा ओळी फार सुंदर आहेत. आणि हे मागणं आपण स्वतःसाठी मागितलं पाहिजे, प्रत्येक लेखकाने मागितलं पाहिजे. ते रसिकांसाठी सुद्धा तितकंच एक अतिशय आशादायक असं होऊन जातं. त्यामुळे खूप सुंदर असं मागणं मागितलंय. आणि हेच मागणं मला वाटतं ज्ञानेश्वरांनी अनेक वर्षांपूर्वी कसायदान जे मागितलं, ते फक्त स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी मागितलेलं आहे. आणि रेखाताई, तुम्ही अनेक वर्ष ज्ञानेश्वरीवर प्रवचन करताय, खूप सुंदर लिहिताय ज्ञानेश्वरीवर, ज्ञानेश्वरी उलगडून दाखवताय. तर मला असं वाटतं तुमचा जो पुढचा लेख आहे म्हणजे ज्ञानेश्वरी विषयावरचा शब्दे विण संवादी हा जो तुमचा लेख आहे, तो तुम्ही यानंतर वाचावा अशी विनंती करते तुम्हाला. रेखाताई. ज्ञानेश्वरी शब्दे विण संवादू. श्री ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी गेली 750 वर्षे महाराष्ट्रामध्ये सर्व मराठी माणसांनी सर्व मान्य केलेला एक धार्मिक ग्रंथ. मुख्य म्हणजे सर्व दूर पसरलेल्या वारकरी पंथाच्या अनुयायांना इतकंच काय, या विश्वातील प्रत्येक मानवाला योग्य मार्गदर्शन करून पडता रडता घेई उचलून कडेवरी अशी आईची माया, ममता, वात्सल्य देणारी ज्ञानेश्वर माऊली या युगात समजून घेणं खूप महत्वाचं आहे. माणसाच्या बुद्धीचे विषय 2 आहेत. परमेश्वराने देणगी म्हणून दिलेली ही बुद्धी जेव्हा तर्काच्या अंगाने जाते तेव्हा विविध प्रकारची शास्त्र निर्माण होतात. भूगर्भशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र वगैरे वगैरे. आणि हीच बुद्धी जेव्हा प्रतिभेच्या अंगाने जाते तेव्हा नाना प्रकारच्या कला जन्माला येतात. नृत्यकला, शिल्पकला, संगीतकला, चित्रकला, साहित्यकला, सगळ्या अशा. तर या सगळ्या शास्त्रांमध्ये अध्यात्मशास्त्र हे श्रेष्ठ मानलेलं आहे. आणि कलांमध्ये साहित्यकला, त्यातूनही काव्यकला ही महत्त्वाची ठरते. तर संत ज्ञानदेवानी अनाकलनीय, क्लिष्ट, कठीण वाटणारे अध्यात्मशास्त्र काव्यकलेच्या संमेलनातून अतिशय सोपे, सरळ, सहज, रसाळ, रमणीय केलंय. तर्क आणि प्रतिभा ही एकाच स्वतंत्र बुद्धीची रूपं आहेत. त्यातील पहिलं विचारात्मक आहे तर दुसरं स्फुरणात्मक आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये तर्काचा आश्रय न सोडता तर्काच्या अतीत पोचणारं अध्यात्मज्ञान शब्दांच्या सहाय्यानं वर्णन करीत अखेर शब्दांच्या पलीकडे अनुभवाला येणारी आत्मसाक्षात्काराची प्रचिती अमृत रूप घेऊन प्रत्ययाला येते. ज्ञानदेवांच्या सर्व समर्थ अशा उत्तुंग प्रतिभेमुळे ही वाग्गंगा अधिकाधिक मनोहर होत जाते. महाभारतामध्ये बरे वाईट, सुखकर हितकर, याचबरोबर न्याय अन्याय, मंगल आणि अमंगल, त्याचप्रमाणे तात्कालिक आणि चिरंतन यातला सगळा संघर्ष आहे. रणांगणावरील युद्ध आहे, तसाच माणसाच्या अंतर्मनामध्ये चालणारा झगडा सुद्धा आहे. माणसाच्या मनात उद्भवणाऱ्या अनेकानेक प्रश्नांचा वेध घेतला जातो तो कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सांगितलेल्या भगवद्गीतेमध्ये. ही गीता महाभारतामध्ये जणू केंद्रस्थानी आहे. महाभारताचं अतुलनीय असं सौंदर्य वर्णन करताना ज्ञानदेव लिहितायत, का प्रथम वायसी साकळी लावण्याची नवाळी प्रगटे आगळी अंगना अंगी. तारुण्याच्या सीमेवर पदार्पण करत असलेली नवयौवना तिच्या कुसुम कोमल शरीरावर स्वतंत्र लावण्याची नवाळी, नव्यानं फुलणाऱ्या सौंदर्याची कांती उमलत जावी तसा कोमल सौंदर्याचा ठेवा या महाभारतामध्ये आहे. वसंत ऋतूमध्ये लता वृक्षांना नवी पालवी फुटते, तिथेही हीच कोवळी आढळते. आणि त्यामुळे मानवी सौंदर्याकडून ज्ञानदेव निसर्गातील रमणीयतेकडे सहजपणे वळतात आणि उद्गारतात, का उद्यानी माधवी घडे तेथ वनशोभेची खाणी उघडे.
वसंत ऋतूचं आगमन झालं म्हणजे वृक्ष वेलींवर सौंदर्याची खाणच सापडली असा आनंद रसिकांच्या मनाला होतो. अशा प्रकारे महाभारताचे वर्णन करताना तत्वचिंतन आणि काव्य सौंदर्य यांच्या मिलाफावर ज्ञानदेवानी बोट ठेवलेलं आहे. तसे करत असताना काव्यातील शब्दांच्या शोभेपासून ते तारुण्यात पदार्पण करणाऱ्या युवतीच्या नवथर सौंदर्यापर्यंत, प्रतिवर्षी येणाऱ्या वसंत ऋतूतील रमणीयतेपर्यंत ज्ञानदेवांची रसिकता सहज मिरवत गेली आहे. महाभारत रूपी कमलातील पराग असणारी अशी ही नित्य नूतन भासणारी मनोहारी गीता, हिचा आस्वाद कसा घ्यायचा? गीता वाचताना चकोराच्या पिलांचा हळुवार श्रोत्यांनी आपल्या चित्तात धारण करावा. शरद ऋतूतील चांदण्यांचे कोवळे किरण चकोराची पिलं जशी टिपून घेतात, त्याप्रमाणे गीतारूप कथा रसिकांनी अनुभवावी. निसर्गातील आणखी एक तरल उदाहरण देऊन ज्ञानदेव सांगतायत, जैसे भ्रमर परागू नेती परी कमल दले नेले नेणती, तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये. अनेक पाकळ्यांचं कमळ असतं, परंतु या कळ्याच्या पाकळ्यांना कमलदलांना जरा सुद्धा दुखापत न करता भ्रमर ज्याप्रमाणे हळुवार सहज परागकण उचलतो, तितक्या अलगदपणे इंद्रियांना कुठलाही त्रास होऊ न देता गीतेमधला जो तत्वविचार आहे तो श्रोत्यांनी आपल्या हृदयापर्यंत, आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचवावा, असं ज्ञानदेव नम्रतेने सगळ्यांना सांगतायत. का आपुला ठावोन सांडिता, आलिंगी जे प्रकट चंद्र प्रगटिता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. कुमुदिनी म्हणजे चंद्राचे किरण पडल्यावरती त्या योगे फुलणारे उमलणारे कमळ. चंद्राविषयी कुमुदिनीला वाटणारं प्रेम यातून दिसून येतं. चंद्र कितीतरी दूर आकाशात उगवतो, कुमुदिनी असते जमिनीवरती, आणि या जमिनीवर असलेल्या तळ्यातल्या पाण्यात ती असते. तरीही चंद्राचे किरण पृथ्वीवर पडताच उमलते, म्हणजे जणू त्या चंद्राला आलिंगन देते. आपली जागा न सोडता जमिनीवरील पाण्यात राहूनच हृदयातील प्रेमभावनेचा आस्वाद कसा घ्यावा हे ती कुमुदिनीच जाणे, असं ज्ञानदेव म्हणतायत. आणि गीतेचा आस्वाद घेताना आपण आहोत तिथेच राहून श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद वाचायचा आणि मनाने उन्नत विकसित पावायचे असेही सूचित करतायत. गीता जाणून घेणे म्हणजे तिचा रसिकपणे आस्वाद घेणे, ही आपली मध्यवर्ती कल्पना श्रोत्यांपर्यंत पोहोचवताना सुंदर वस्तूंचे सौंदर्य कशात साठवलेले असते येथपासून ते आस्वादकाची भूमिका कोणती असावी आणि आस्वादाच्या प्रक्रियेतही रमणीयता कशी साठवलेली असते येथपर्यंत ज्ञानदेवांच्या प्रतिभेने सहजपणे संचार केलेला आहे. निसर्गातील अनेक दृष्टांताबरोबर त्यांनी हे सगळं मार्मिकपणे अतिशय मनोहारी शैलीमध्ये व्यक्त केलेलं दिसतं. हे जेव्हा ध्यानात येतं ना, तेव्हा ते शरद ऋतूतील चांदणं मागे पडतं. तो भ्रमर आपण विसरून जातो. ती तळ्यातली उमलती कमलिनी कुठेतरी नकळत नाहीशी होते आणि ज्ञानदेवांच्या या कल्पना सुंदर वाग्विलासातच आपलं मन भिजून चिंब होतं. पुढे पुढे ज्ञानदेव आपल्याला विश्वासात घेतात आणि गीतेचं सौंदर्य आपल्या आकलनामध्ये आणणं सोपं आहे असा भाव आपल्या मनामध्ये निर्माण करतात. त्याचबरोबर गीतेचं मर्म जाणून घ्यायचं असेल तर वाचकांचं मन कोणत्या पातळीपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे हेही समजावून सांगतात. हे शब्दैविण संवादिजे, इंद्रिया नेणिता भोगिजे, बोला आती झोंबिजे प्रमेय अशी. गीतेशी होणारा संवाद हा शब्दैविण होणारा आहे. शब्द जिथे थिटे पडतात अशा शब्दातीत पातळीवरील अनुभवाचा हा विषय
अनुभवाचा विषय असू शकतो आणि शब्द व्यर्थ ठरतात असं सुखाचे आणि दुःखाचे क्षण सांसारिक जीवनातही आपण अनुभवतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. धन्यवाद. वा वा. पुन्हा एकदा तोच अनुभव. ज्ञानेश्वरी उलगडायची म्हणजे काही सोपं नाही, पण वेगवेगळ्या उपमा, त्यातले दृष्टांत आणि सगळे आपल्या रोजच्या आयुष्यात त्याला जोडणं, हे रेखाताई तुम्ही खूप सुंदर केलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरी पुन्हा एकदा नव्याने उलगडून आम्हाला सांगितलेली आहे. शब्दे वेणू संवाद म्हणजे काय हे खरंच आहे, या तुमच्या लेखनातनं आमच्यापर्यंत नक्कीच आलेलं आहे. चांगलं. मधुरा, पुन्हा एकदा तुझ्याकडे वळूया. आणि जसं ज्ञानदेवांनी एक प्रेरणा दिली, आणि आपण नेहमीच म्हणतो की माझा मराठाची बोलू कौतिके परी अमृतातही पैजा जिंके, हे आपल्याला अगदी वाटत असतं. पण ती लिखाणाची प्रेरणा सुद्धा जी ज्ञानेश्वरांपासून सुरुवात झाली, जी तुझ्या आजच्या पिढीपर्यंत येऊन पोहोचली आहे, आणि मला वाटतं पुढची कितीतरी दशक ही प्रेरणा मिळत राहणार आहे. आणि मला वाटतं तुझ्या लेखनातही तू असं म्हटलंयस की जर साधं लिहायचं होतं, पण तरी सुद्धा किती आटापिटा आपल्याला करावा लागतो, पण त्यातनंही आपलं मन व्यक्त व्हावं असं वाटतं. सो अशा तुझ्या ज्या कविता आहेत त्या पुन्हा एकदा त्या कवितांकडे आपण वळूया आणि त्या कविता सादर करतो. मधुरा. लिखाण ही एक प्रक्रिया आहे. जे स्फुरतं ते लिहिलं जातं. आपण त्याला स्वाभाविक म्हणतो. म्हणजे आपण त्या शब्दांचं एका प्रकारे माध्यमच असतो. ही पुढची कविता त्या प्रक्रियेची. साधे लिहायचे होते तरी किती आटापिटा, साधे लिहायचे होते तरी किती आटापिटा, तुझ्या हाकेचा मनाला किती किती तो दिलासा. लेखणीला हातातल्या सारी सारी तुझी माया, लेखणीला हातातल्या सारी सारी तुझी माया, ओवाळल्या किती वेळा काळ किती तो लोटला. उगवत्या दिवसाला रोज रोज नवी आशा, उगवत्या दिवसाला रोज रोज नवी आशा, मावळतीकडे उभी उद्याचीच भाषा. उगवत्या दिवसाला रोज रोज नवी आशा, मावळतीकडे उभी उद्याचीच भाषा. रित्या झाल्या ओंजळीला भरतीचा साज, रित्या झाल्या ओंजळीला भरतीचा साज, तुझ्या साध्या लेकराची तुलाच आरास. काय करू आता तुझी ओढ ही सरेना, काय करू आता तुझी ओढ ही सरेना, फुटल्या पंखाला आता आभाळ पुरेना. सारी सारी तुझी माया खेळ तुझा तुझा सारा, सारी सारी तुझी माया खेळ तुझा तुझा सारा. माध्यम व्हायचा अरे केवढा सुखावा, माध्यम व्हायचा अरे केवढा सुखावा. असा शब्दांचा खेळ अगदी रोज चालणारा, आणि त्यात डोक्यात येणारे असंख्य विचार हे तर रोजच चक्र. या विचारांना साथ घालणारी ही पुढची कविता. स्वभावाने असे होते तुझे येणे जाणे, स्वभावाने असे होते तुझे येणे जाणे, ओघवते क्षण काही ओघवती पाने. कधीतरी कळायचे कधीतरी नाही, विचारा बा तुझे येणे काही खरे नाही. किती किती वेळी काळी किती स्वर भाषा, किती किती वेळी काळी किती स्वर भाषा, किती दारे कळे नाही तुझी रूपरेषा. तुझ्यासाठी थांबायचे तुझ्यासाठी ग्वाही, विचारा बा तुझे येणे काही खरे नाही. सुखावतो दुखावतो तुझ्यामुळे जीवी, सुखावतो दुखावतो तुझ्यामुळे जीवी, तुझ्यामुळे कधी शांती कधी मुळे घाई. सुखावतो दुखावतो तुझ्यामुळे जीवी, तुझ्यामुळे कधी शांती कधी मुळे घाई. तुझ्यामुळे सैरभैर तुझ्यामुळे स्थायी, विचारा बा तुझे येणे काही खरे नाही. शेवटीला तूच गड्या तूच मित्र सखा, शेवटीला तूच गड्या तूच मित्र सखा, तुझ्यामुळे आश्वस्ताची रोज नवी आशा. असणे हे जीवाचे या तुझ्यामुळे काही, विचारा बा तुझे येणे काही खरे नाही. सारे सारे काही तुझे तुझे रे तूच रे पालवी, सारे सारे काही तुझे तूच रे पालवी, तुझ्यावर शंका आणि तूच उत्तरही. सारे सारे काही तुझे तूच रे पालवी, तुझ्यावर शंका आणि तूच उत्तरही.
आता काय बोलायचे उक्ती सुद्धा तूही, विचारा बा तुझे येणे काही खरे नाही, विचारा बा तुझे येणे काही खरे नाही. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात येत असताना कवितेला एक मागणं घालतो आहोत. पण कविता म्हणजे नुसते शब्द नाही, तर ती एक अर्थगर्भता आहे. तेव्हा हे मागणं फक्त कवितेला, तिच्या शब्दाला नाही, तर तिच्या प्रत्येक अर्थपूर्णतेला आहे, प्रत्येक शब्दाच्या अर्थगर्भतेला आहे. ऐकूया ही कविता. माझ्या कवितेच्या अर्था, माझ्या कवितेच्या अर्था आता नको मागे फिरू, माझ्या कवितेच्या अर्था आता नको मागे फिरू, नको काळ वेळ पाहू, नको नको आता दूर जाऊ. माझ्या कवितेच्या अर्था आता नको मागे फिरू, नको काळ वेळ पाहू, नको आता दूर जाऊ. माझ्या कवितेच्या अर्था तुला सांगते कथा रे, माझ्या कवितेच्या अर्था तुला सांगते कथा रे, सय अंगणाची आहे नाही व्यथा ती काही रे. माझ्या कवितेच्या अर्था ये रे भरून शब्दात, माझ्या कवितेच्या अर्था ये रे भरून शब्दात, रित्या ओंजळीत घाल दान शाश्वताचे थोर. माझ्या कवितेच्या अर्था नको थांबवू उभा जरा, माझ्या कवितेच्या अर्था नको थांबवू उभा जरा, ओघ प्राणांचा तयाला मुळी श्वासाला ना थारा. माझ्या कवितेच्या अर्था तुला मागणे मागते, माझ्या कवितेच्या अर्था तुला मागणे मागते, भाव बहरून येवो असे घालवा काहीसे. माझ्या कवितेच्या अर्था तुला मागणे मागते, भाव बहरून येवो असे घालवा काहीसे. माझ्या कवितेच्या अर्था आता नको मागे फिरू, माझ्या कवितेच्या अर्था आता नको मागे फिरू, तुला शपथ शब्दांची रुंजी अंगणात घालू, तुला शपथ शब्दांची रुंजी अंगणात घालू. धन्यवाद. वा, खूपच छान. म्हणजे अशी शब्दांची रुंजी आपल्या मनात नेहमीच असते. पण मला असं वाटतं पहिली कवयित्री मी बघितली आहे की जी विचारांना काहीतरी सांगते, जी अर्थांना काहीतरी सांगते आणि आपल्याच मनात येणाऱ्या विचारांसाठी सुद्धा कविता लिहिते. खरंच मधुरा, खूप सुंदर की आपल्या विचारांना एक दिशा देण्याचं काम आपण करत असतो. पण त्या कवितेकडेच तू असं मागणं मागितलंयस म्हटल्यानंतर कविता तुझ्यावर नक्की प्रसन्न राहणार असं निश्चित वाटतं. नीलमताई, काय सांगाल? दोघींचंही वाचन अतिशय सुंदर झालंय आणि एक प्रसन्न असा वेळ नक्कीच आमच्या समोर आलेली आहे. नीलम, सुरुवातीला रेखा नार्वेकरांकडे जाते, कारण अतिशय अर्थगर्भ आणि हिंदुळा सुखाचा मध्ये निसर्गामध्ये अगदी हरवून जावं अशा प्रकारचं वर्णन तर ते आहेच, परंतु माणसाचं मन आणि आध्यात्मिकता आणि निसर्ग याचं जे एक घट्ट अशी वीण आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला सापडते. आणि जिथे सत्याला बिलगून त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर मौलींच्या काही त्यांना आवड आठवतात, संतांचे कवी आणि त्याच्यामधली वर्णनं आणि त्याचबरोबर त्याचं विश्लेषण हे सगळं एकरूप होऊन आपल्यासमोर उभं राहतं. असं वाटत नाही की कुठेही काही वेगवेगळ्या गोष्टी अशा जोडलेल्या आहेत, कारण स्वतः लेखिकेच्या मनामध्ये सगळ्या सलगपणाने अध्यात्म आणि निसर्ग हा सुद्धा एकत्रपणे सुंदर असा एकमेकात हरवून गेलेला आहे. त्या दृष्टीने निसर्गाशी त्यांची एकतानता आणि एकसूर असा देखील सातत्याने जाणवतो. आणि ज्ञानेश्वरीमध्ये शब्दवीण संवादूमध्ये विशेष म्हणजे भगवद्गीता आणखी ज्ञानेश्वरी या दोन्हीचं अध्यात्माचं माणसाशी नातं कशा प्रकारे जोडलं जातं किंवा म्हटलं तर अत्यंत कठीण विषयामध्ये ते सोप्या शब्दामध्ये गेलेलं आहे. पण ज्ञानेश्वरीचं आणि भगवद्गीतेचं तर अजरामर असं माणसाशी नातं आहे. पण का असेल ते नातं? केवळ लोक अवलंबून आहेत अध्यात्मावर किंवा ईश्वरावर, की त्यांना काही दृष्टीच नाही आहे, का त्यांना असं कुठेतरी कुणावर तरी परावलंबी व्हायचंय म्हणून ते जातात. तर जोपर्यंत त्या मार्गाला गेलं नाहीये ना तोपर्यंत ते कळत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता दोन्हीचं सुद्धा माणसाशी नातं कसं समृद्ध होत गेलं ते स्वतः त्यांनी अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळे स्वतः त्यांनी ओवी तर अनुभवलीच आहे, पण त्याच्यामध्ये माणसं का हरवून जातात किंवा हरवून जाण्याबरोबर त्यांना त्याच्यात असं काय की थांबवून ठेवतं वर्षानुवर्ष आणि त्यांचं ते नातं दृढ राहतं. याबद्दल फार सुंदर निरूपणच मी म्हणेन रेखा नार्वेकरांनी केलेलं आहे. आणि त्या दृष्टीने निसर्ग आणखीन
ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता याच्याबद्दल जेव्हा आता विशेषतः भगवद्गीतेबद्दल कोणी निरूपण करतं त्याच्या अर्थामध्ये जातं, त्याला वेगवेगळ्या प्रकारांनी जातात लोक, उदाहरणं देतात किंवा कीर्तनकार काही लोकांना हसवतात सुद्धा. काही जण केवळ त्या शब्दाचं मराठी सोपं करण्यापर्यंत, कारण त्या काळचं मराठी आणि आताचं मराठी याच्यात खूप फरक आहे. पण तो मांडत असताना त्यातलं गांभीर्य आणि सौंदर्य जाऊ नये याची सुद्धा काळजी रेखा ने घेतलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून दोन्ही याच्यामध्ये विषय हरवून जाणार आहे, पण त्याचा परिणाम होत असताना सुखद होतो. अशा प्रकारचं त्यांचं लिखाण आहे. आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटलं, की अर्थात जे इहवादी आहेत, ज्यांचा ईश्वरावरती विश्वास आहे, ते लोकांना ते जास्त पटणार आहे. कारण काही गोष्टी ज्या असतात त्या वाटायच्या असतात, काही गोष्टी ज्या आहेत त्या विचाराच्या छटा असतात, काही गोष्टी ज्या असतात त्या प्रचंड बांधिलकीच्या असतात. संगीताचं जसं आहे तसंच काही प्रमाणामध्ये साहित्याचं सुद्धा मला वाटतं अनेक वेळेला, की कुठल्या प्रकारचं साहित्य कोणाशी कशा प्रकारे नातं तयार होईल, हे त्या वाचकाची आवड, त्याचा विचार, तिची बांधिलकी आणि लेखिका यांचा असणारा संवाद यामधून ठरतं. आणि ते सामर्थ्य रेखा नार्वेकरांच्या या दोन्ही अ, लिखाणाच्या मधून व्यक्त झालेलं आहे. त्यांच्या पुनर्भेटीच्या बरोबर त्यांच्या साहित्याची सुद्धा पुनर्भेट होईल. आणि मला असं वाटतं, की सर्वसामान्य वाचक, सर्वसामान्य लोकं यांना त्यांच्या लिखाणाचं का एक जादू होत असावी, ते सुद्धा आपल्याला प्रत्यंतर त्यांच्या लिखाणामधून आलेलं आहे. मधुरा, तू नंदुरबारची आहेस म्हटल्यावर थोडे मी एक अजून उत्सुकता होती, कारण कोण कोल्हापूरचं असतं, कोण बेळगावचं असतं, कोण कोकणातलं असतं आणि त्या प्रत्येकाची शैली वेगवेगळ्या प्रकारे मधुर असते. अनुभव वेगवेगळे असतात. अगदी चहाचे कप सुद्धा त्याची वर्णनं वेगवेगळी असतात आमच्याकडे जे वेगळे साहित्यिक मांडतात त्याच्यामध्ये. आणि तू प्रत्येक शब्दामध्ये मला एक असं वाटतं, म्हणजे आता मला माहित नाही तुला ते किती आवडेल का नाही ते. पण अरुणा ढेरे यांची अ, एक अभ्यास करणारी शिष्या आणि राची ढेरेंच्या केंद्रात काम करणारी शिष्या, असं असताना तुला तुझा एक सूर गवसलेला आहे. हे खूप कौतुकास्पद आहे. किंबहुना मला तर वाटतं तुला तसा सूर गवसलाय, त्यामुळेच तू तिथे जाऊन पोहोचलेली आहेस. आणि एक आगळं-वेगळं योगदान अगदी लहान वयामध्ये तुझ्या हातून होतंय. आणि त्याच्यामध्ये ओळखीचे सूरमध्ये काही-काही शब्द तिचे इतके म्हणजे मला तो व्यक्ती म्हणून पण खूप भावना पूर्ण असावीत असं वाटतं. कारण कवी असतातच तसे, पण काही-काही कवी बघितल्यावर थोडा आपला अपेक्षाभंग होतो. म्हणजे ते त्यांची 2 जगं असतील एकमेकात असं वाटतं किंवा 3 जगं असतील. पण तुझ्या याच्यात स्निग्ध कल्लोळ किंवा अ, जगण्यात सूर माझा किंवा त्याच्यामध्ये पुढे एक दुसरं मला अजून आवडलं निरीक्षण माझं, की एका कवितेतून तू सहजगत्या फुलगडावर तशी दुसऱ्या कवितेत गेलेली आहेस. म्हणजे तू कवितांची निवड किती जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक केलेली आहे. आणि वेगवेगळ्या कविता जेव्हा आपण लिहून बाजूला करतो, त्यावेळेला त्या कवितांचं एकमेकाशी खूप नातं असेलच असंही नसतं. पण त्या सगळ्यांचा सूर आणि त्या सगळ्यांचं नातं परत उलगडून ते पुनर्भेटीसाठी वाचकांसाठी मांडणं, ही खूप अवघड गोष्ट तू या साहित्य रंगासाठी केलेली आहेस. आणि उगवत्या दिवसाला रोज नवी आशा, मावळतीकडे उभी उद्याचीच भाषा. म्हणजे इतकं काही त्याच्यामध्ये तात्विक आहे. त्यानंतर आता ही जी विचाराच्या संदर्भातली कविता आहे त्याचा उत्तराने उल्लेख केला, की तुझ्यासाठी थांबायचे तुझ्यासाठी ग्वाही, विचारा बा तुझे याने काही खरे नाही. आता आपल्या मराठीत काय आहे, आपल्याला जेव्हा सामान्य लोकं भेटतात, ते चांगलेच असतात म्हणजे तो प्रश्न नाही. पण कुठल्याही स्त्री कवयित्रीच्या लेखामध्ये तू आला ना, की थोडीशी ओळखीच्या लोकांची सुद्धा जरा अशी थोडीशी उलघाल होताना दिसते आपल्याला. तर तू एका कवितेमध्ये तो व्यवस्थित सस्पेन्स ठेवलेला आहेस, पण दुसरीमध्ये विचारा म्हटल्यामुळे एकदम तो मनातला प्रश्न बिचारा झालेला आहे असं मला वाटतं. त्याला उल्लेख होऊन सारे काही तुझे तुझे तूच रे पालवी, तुझ्यावर शंका आणि तुझं उत्तरही. आता काय बोलायचे उक्ती सुद्धा तू ही, विचारा बा तुझे येणे काही खरे नाही. म्हणजे कवितांची अगदी लय कशी इतकी सुंदर उलगडली असतात तुला. कुठली कविता कशी माणसाला सुचत असेल त्याच्याबद्दल. आणि एकच कवितेतला भाव लिहिणारा लेखक अगदी दुसरे भाव कसे लिहित असेल, त्याचं सुद्धा नातं आपल्याला उलगडतं. आणि कवितेच्या तू कवितेत म्हणतेस, की माझ्या कवितेच्या अर्था तुला मागणे मागते भाव बहरू न येवो असे घाल बा काहीसे. त्यातला जो बा शब्द आहे ना, मला असं वाटतं तू नंदुरबारची असल्यामुळे एखाद्यास तो बा शब्द पटकन आलेला आहे. कारण बऱ्याच वेळा कवितांमध्ये इकडच्या भाषेचे वेगवेगळे बाज असतो ना. आता काही बाबा रे म्हणतात, काही बा म्हटल्यावर अजून पुढे काय म्हणतात. तू बा म्हणून तिथे थांबलेली आहेस. त्याच्यामध्ये एक स्वल्पविराम पण दिसतो आपल्याला.
आणि या सगळ्या कविता तू ज्या निवडल्यास त्याच्यामध्ये मला खरंच वाटतं की अभ्यास, सगळं समीक्षा करून एवढी भाषा साधी, सरळ, सोपी आणि सुंदर ही असणं ही फार अवघड गोष्ट आहे. आणि तू लहान आहेस वयाने म्हणून मला असं वाटतं तुझी भाषा जी आहे ना, ती कोवळी आणि अशी उमलती भाषा पण आहे त्याच्यामध्ये जे येते. ती तशीच राहो, अशी मला तुला सदिच्छा आणि शुभेच्छा आहे. कारण अनुभव जसजसे येतात तसं हळू-हळू ते पानाचा रंग जसा बदलतो, तसं थोडंसं रंग पण बदलतात कवितेचे जे आहेत ते. आणि ओला आकांत वांडला स्निग्ध कल्लोळे गे बाई, असा मुकुंद भेटला काय अनंताची घाई. दुसरं मला एक चांगलं तिसरं मी म्हणेन असं दिसतंय, की तुझ्या ह्याच्यामध्ये तो जो तू आहे ना, तो बऱ्याच ठिकाणी निर्मिक किंवा ईश्वर किंवा एक हम्म. या गोष्टींवरती नातं जोडणारा तो आहे त्याच्यामध्ये जो आहे तो. आणि ते तू परत निःसंकोचपणाने स्पष्ट करतेस त्याच्यात किंवा स्पष्ट होतं. कारण तुझा आशयच तो अतिशय सात्विक आणि वेगळ्या प्रकारचा आहे आणि त्याच्यामध्ये मनाचा प्रवास तू जो मांडतेस तो खरंच एक मनापासून म्हणजे सांगायचं झालं तर एक अतिशय सत्य आणि त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचा प्रत्यंतर देणारा असा हा प्रवास आहे. अजून एक तुझ्या कवितेचे शक्तिस्थान आहे म्हणजे कमी शब्द. आणि इतक्या कमी शब्दांमध्ये आणि सोप्या शब्दांमध्ये तू व्यक्त झालेली आहेस. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की तुझ्या कॉलेजमध्ये आणखीन तू शिकवतेस फर्ग्युसन महाविद्यालयात परत. हो. कॉलेज सिस्टम विषय शिकवते. तर तुझे विद्यार्थी पण भाग्यवान आहेत आणि आज तू इथे सगळ्या नव्या पिढीच्या कविता मांडल्यास. तर बरंच काय झालंय नवकाव्य म्हणजे लोकांना असं वाटतं काहीतरी दुर्गम, दुर्धर आणि काही न कळणारं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी खूप असे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मधले शब्द म्हणजे नवीन. तर तू हम्म. पुढच्या पानावरून मागे जात असताना सुद्धा किती त्याच्यामध्ये आपले पण गतानुगतिक म्हणणार नाही मी पण विश्वानं विश्वाचं आणि अनेक पिढ्यांचं असं एक सुंदर समीकरण तुझ्या कवितांमध्ये झालेलं आहे आणि तू वाचलेस पण सुंदर आणि चेहऱ्यावर जे तुझ्या एक छान हास्य आहे अर्थात रेखाच्या चेहऱ्यावरही सुंदरच हास्य आहे पण तुझ्या चेहऱ्यावर जे हास्य आहे ते मला अर्थातच छोटी असल्यामुळे तू छोट्या मुलीचं नवीन पिढीचं आणि किती सर्जनशील आहे नवी पिढी ज्याच्याबद्दल आम्ही काय अभिमान करण्यासारखं नाहीये पण अशी पद्धत असते आम्हाला अभिमान वाटतो त्यामुळे अभिमान वाटावे अशी तू एक रेखाताई तुमच्याही जे योगदान तुम्ही इतक्या वर्षात केलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद तर आहेच. पण माझी तुम्हाला एक छोटी सजेशन आहे बघा तुम्ही आम्ही सगळ्याच लेखकांना विनंती करतोय की समग्र वाङ्मय तुमचं एकत्र करा. कारण होतं काय हम्म. वेगवेगळी पुस्तकं वेगवेगळ्या वेळेला आपण लिहितो आणि मग ती पुस्तकं कॉपी मिळत नाही आणि त्यामुळे ते समग्र आलंय तर ते समग्र वाङ्मय रेखा नार्वेकरांचं मोठमोठ्या लेखकांचे येतात पण आपण काही कमी नाही आहोत ना महिलांनी सुद्धा जे लिहिलेलं योगदान केलेलं आहे त्याचं एखाद्या प्रकाशकाला सांगून समग्र वाङ्मय झालं तर ते पुढच्या काळासाठी आणि आता सुद्धा विद्यमान अभ्यासासाठी खूप उपयुक्त होईल. तुमच्या दोघींचेही मी तुमची नावं पण सुंदर आहेत एकीचं रेखा एकीचं मधुर आहे त्याच्यामुळे मग वेगळ्या प्रकारचा मधुर रंग सगळ्या या कार्यक्रमाच्या रूपरेषेला आलेला आहे. तर मी तुमचं मनापासून अभिनंदन करते. धन्यवाद. शुभेच्छा. खूपच छान, खूपच छान. आणि मधुरा, रेखाताई, तुमचं येणं हे खरंच एका साहित्यरंगाचा वेगळा रंग खुलवणारं असं निश्चित होतं. नीलमताई, तुम्ही मधुराच्या बाबतीत तिच्या कवितांच्या बाबतीत जे म्हणालात तर मला 2 ओळी तिच्या खूप महत्त्वाच्या वाटल्या, की सगळं काही आहे पण आपण एक माध्यम बनतोय आणि आपण माध्यम आहोत याची जाणीव तिला आहे. सारी तुझी माया खेळ तुझा तुझा सारा, माध्यम व्हायचा अरे केवळ हा सुखावा. नीलमताई, तुम्ही जसं म्हणालात ना की तिने काही शब्द कॉइन केलेत तर तो सुखावा हा शब्द मला वाटतं तिनेच कॉइन केलेला आहे आणि खूप सुंदर असे ते शब्द आमच्या समोर आले. आणि रेखाताई, तुम्ही तर आम्हाला ती सगळी निसर्गाची सफर घडवून आणली. ज्ञानेश्वरांचं पुन्हा एकदा योगदान जे आहे ते पुन्हा एकदा अधोरेखित झालं आणि ज्ञानेश्वरांच्या काळापासून आजच्या काळापर्यंत असा एक सेतू बांधला गेला आजच्या साहित्य रंगमध्ये असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला दोघींना सुद्धा या कार्यक्रमात येऊन कसं वाटलं, तुम्हाला काही व्यक्त व्हायचं असेल तर तुम्ही नक्की व्यक्त होऊ शकता. रेखाताई? खूप छान वाटलं आणि नीलमताई आज भेटल्या खूप वर्षांनी अशा दुरून का होईना पण त्यांना बघू शकले मी. त्यामुळे खूप आनंद झाला मला. आणि तुझं माझं बोलणं असतंच बऱ्याच वेळेला काही ना काही कार्यक्रमात. बरोबर, बरोबर. आणि पण छान आजचा वाटलं कार्यक्रम आम्हाला. छान वाटला. साहित्य म्हणजे सगळं सहत्व, एकत्व, ममत्व, आपुलकीतून सगळं हे सगळं घडत जातं साहित्य.
खरंय, त्याच्या खरंय. माध्यमातून आपण भेटलो हे खूप महत्वाचं आहे. खरंच. मधुरा? मला खूप आनंद झालाय एक एक गोष्ट प्रामुख्याने याच्यासाठी की अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर कविता सादरीकरण मी पहिल्यांदा केलं. जाहीर हो, बरं. कार्यक्रम येस म्हणजे लाईव्ह कार्यक्रमांमध्ये मी केलेला आहे किंवा अभिवाचनाचे कार्यक्रम मी ऑर्गनाईज केले. पण या कवितांचं सादरीकरण या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा झालंय, त्यामुळे खरं तर तुमचे खूप वा. मनापासून धन्यवाद आणि खूप छान वाटलं. येस, खूप सुंदर. आम्हालाही तो एक खूप छान अनुभव आणि आनंद हा मिळाला. तुमच्या दोघींचे अगदी मनापासून आभार आणि असेच भेटत राहू साहित्यरंगाच्या माध्यमातून. नमस्कार.